मंडळी नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आज 20 दिवस पूर्ण झालेले आहेत, पण अजूनही मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळत नाहीये. दिल्लीवारी झाल्यानंतर 14 डिसेंबर शनिवारी मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी जोरदार चर्चा होती, पण अजितदादा पवार यांनीही 14 तारखेला शपथविधी होणार असल्याचे संकेत दिले होते, पण पुन्हा एकदा शपथविधी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता नागपूरमध्येच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, पण आता असं कळतंय आपल्याला की मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो होत नसल्यामुळे विरोधक सरकारवरती टीका करतात, पण नागपुरात होणारा मंत्रिमंडळाचा शपथविधी जो आहे तो मुंबईत म्हणजे मुंबईऐवजी नागपुरातच घेतला जाईल असं आपल्याला कळतंय. तर मंडळी, मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर का होतोय याची काही कारण आहेत, ती चला जाणून घेऊयात. काय ती कारण असू शकतात? बघा, सर्वात आधी सीएम पद कोणाला याबाबत ठरवायला वेळ गेला, म्हणजे मुख्यमंत्री कोण हे ठरवण्याकरता म्हणून वेळ गेलेला आहे. आणि तसं बघायला गेलं तर इतरही काही कारण आहेत. मंत्रिमंडळ फॉर्म्युला ठरायला उशीर लागला, जो फॉर्म्युला आज आपल्याला दिसतोय 22, 12 आणि 9 तो ठरवायला वेळ लागलेला आहे. त्याचबरोबर पुढे जर आपण पाहिलं इतरही काही कारण आहेत की गृह आणि अर्थ मंत्रालयाचा वाद जो आहे 2 आठवडे जो आहे तो चालला. नेमकी ही खाती जी आहेत ती शिंदेने देखील मागितलेली होती, पण ती खाती भाजपने आपल्याकडे ठेवण्याबाबत ठाम भूमिका घेतली. शिवसेना गृह मंत्रालयावरती अडून होती या सगळ्या ह्याच्यात, आणि अर्थ मंत्रालयाच्या बाबतीत अजितदादा आग्रही होते. तर म्हणजे मी जसं म्हणालो की अजितदादा पवार राष्ट्रवादी गट जो होता तो अर्थ मंत्रालयाच्या बाबतीत अडून होता. भ्रष्ट मंत्र्यांवर भाजपने आक्षेप घेतला. त्यांनी असं म्हटलं की चारित्र्यवान आणि आरोप नसलेल्या मंत्र्यांनाच मंत्रिपदं दिली जावीत, पण काही नावांवरती दोन्ही गट जे होते ते आग्रही होते. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे मुंबईचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्या बरोबर आहेत. तुषार, आता अंतिमतः 15 तारखेला तरी शपथविधी पार पडणार का, आणि तेही नागपूरमध्ये? विशाल, विश्वसनीय सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार 15 तारखेवर अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे. ऐतिहासिक असा शपथविधी सोहळा आपल्याला या ठिकाणी नागपूरमध्ये होताना पाहायला मिळणार आहे. यापूर्वीचं जे सर्व शपथविधी असतील किंवा विस्तार असतील हे आपल्याला राजधानी मुंबईमध्ये पार पाडताना पाहायला मिळाले होते. मात्र आता हिवाळी अधिवेशन नागपूरला असल्या कारणामुळं 15 तारखेला फडणवीस सरकारचा पहिला विस्तार होताना पाहायला मिळतोय. कारण की विस्ताराबाबत अनेक बातम्या आल्या, अनेक तारख्या आल्या, 11 तारीख, 12 तारीख, 14 तारीख, मात्र आता 15 तारीख ही फायनल तारीख आहे. आणि या संदर्भामध्ये आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे की फडणवीस सरकारचा जम्बो कॅबिनेट मंत्रिमंडळ विस्तार हा नागपूरला होणार आहे. कारण की 16 तारखेपासून या राज्याचं हिवाळी अधिवेशन होणार आहे आणि 15 तारखेला हा विस्तार केला जाणार आहे. म्हणजेच 16 तारखेला हिवाळी अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी सर्व मंत्री आपल्याला या ठिकाणी खाते वाटप झाल्याचं पाहायला मिळणार आहे. कारण की विरोधकांकडून आपल्याला दररोज टीका होताना पाहायला मिळाली होती. त्यामुळे विरोधकांच्या हाती एखादं नवी कोलीत द्यायला नको म्हणून देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणी हा शपथविधी नागपूरला 15 तारखेला घेऊन 16 तारखेला सभागृहामध्ये बरोबर आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला जे आहे ते आता हा शपथविधी सोहळा जो तो पार पडतोय, आणि सगळ्यात पहिल्यांदा हा नागपुरात, म्हणजे पहिल्यांदाच हा नागपुरात पार पडतोय. याबद्दलचे अपडेट्स आम्ही अशाच पद्धतीने घेत राहू. धन्यवाद या माहितीबद्दल. पुढे पाहूयात. रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांच्या एका वक्तव्यानं अजित पवारांच्या मनोमिलनाच्या बातम्यांना बळ मिळालं. कालची पवारांची भेट कौटुंबिक जरी असली तरी एक राहिल्यानं ताकद वाढल्याचं विधान त्यांनी केलेलं आहे. जी कार्यकर्त्यांची इच्छा तीच आमचीही, असं म्हणत सुनंदा यांनी पवारांच्या समेटला सकारात्मकता दर्शवली आहे. विखुरलेला राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर त्याची ताकद चांगली राहील महाराष्ट्रामध्ये. शरद पवारांच्या वाढदिवसाला अजित पवारांनी त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही पवार एकत्र येणार का याची चर्चा सुरू झाली. या मनोमिलनासंदर्भात आता सुनंदा पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे कुटुंब एकत्र येण्याची शक्यता दुणावल्याचं मत व्यक्त होत आहे. एकत्र असू तर ताकदवान असू असं मत व्यक्त करतानाच त्यांनी दोनही पवारांच्या मनोमिलनाविषयी सकारात्मकता दर्शवली आहे. विखुरलेला राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर त्याची ताकद चांगली राहील महाराष्ट्रामध्ये. त्यामुळं मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करते. केव्हाही हे फुटलेलं जे कुटुंब आहे, गेले कितीतरी पिढ्या आम्ही एकत्र नांदतोय पवार कुटुंब,
आम्ही सगळ्या सुखदुःखामध्ये, सगळ्या अडचणींमध्ये आम्ही एकजीव होतो आणि अडचणीमध्ये होतो. जो जरी प्रत्यक्ष स्वतंत्रपणे इंडस्ट्री असेल, सामाजिक क्षेत्र असेल, आम्ही स्वतंत्रपणे काम करतो. पण शेवटी कुटुंब हे कुटुंब असतं. ती कुटुंबाची ताकद होती, ती परत एका ठिकाणी यावी असं सगळ्या महाराष्ट्राला वाटतं, तसं मलाही वाटतं. 1.5 वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत फूट पडली, कार्यकर्ते विभागले, मनही दुभंगली. या फुटीनंतर परिवारातही दुरावा आला. अशा परिस्थितीत रोहित पवार आणि त्यांच्या कुटुंबानं शरद पवारांना साथ दिली. आता निवडणुका आटोपल्यानंतर पवारांचं घर पुन्हा एक होण्याच्या चर्चा जोर धरतायत. दिल्लीत दादांनी घेतलेली साहेबांची भेट असो किंवा मग सुनंदा पवारांचं विधान असो, दोनही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काका पुतण्याच्या राजकीय मनोमिलनाविषयी सावध भूमिका घेतली आहे. सगळं झाल्यानंतर आता एकत्र आले पाहिजे, बिलकुल आले पाहिजे. पण तुमच्या मुलाला वाटतं का की ते राज्यमंत्रीपदाची किंवा कॅबिनेटची शपथ घ्यावी म्हणून तुम्ही बोललात? याचं उत्तर काकींनी द्यावं. ते येत असतील तर स्वागत आहे. पण जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे, संजय राऊत आणि रोहित पवार या चौघांना हे वाटत नाही, वाटणं शक्यच नाही. आमच्याकडून तर वेलकम आहे. अर्थात या बाबतीमध्ये सुनंदाताई काय म्हणाल्या हे त्यात साहजिक आहे. त्या कुटुंबातल्या आहेत, अजितदादांच्या वहिनी आहेत, त्याच्यामुळे त्यांचं मत ते असू शकतं. पण या बाबतीमध्ये पवारसाहेब जो निर्णय घेतील त्याला अतिशय महत्त्व आहे. पवारसाहेब जो निर्णय घेतील त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार पक्षाच्या कोणाही कार्यकर्त्याचा आक्षेप असणार नाही, विरोध असणार नाही. हे झालं तर एक चांगलंच होऊ शकतं असं माझं देखील मत आहे. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलंय. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत पवार एकमेकांच्या विरोधात लढले. पण आता हम आपके है कौन वरून हम साथ साथ हैचं चित्र पुन्हा तयार करायचं असेल तर पक्ष पातळीवरनं समेटाची गरज व्यक्त होतीये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार का यावर चर्चा सुरू असताना बारामतीकरांना नेमकं काय वाटतंय पाहूयात. महाराष्ट्राची संस्कृती अशी आहे की दुसऱ्याचं घर फुटलं म्हणून आनंद व्यक्त करणारे आपण, आपली एक राक्षसी अशी संस्कृती नाहीये. तर कोणाचंही घर फुटलं तर दुःखही होतच. अजित पवार असो, आम्ही आता एक शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, आमचं ठाकरे कुटुंब असो, त्यामुळं महाराष्ट्राचं खूप नुकसान झालंय. पहिल्यापासून पाहिलेलं की साहेब आणि दादा एकत्र मिळून काम करतात. बारामतीचा 24 तास झालेला, बारामती मॉडेल म्हणा. जाणकार पत्रकार म्हणून विचारलं तर आता महाराष्ट्र राजकारण झालेलं आहे. डोळा बिहारवर आहे का? डोळा बिहारवर आहे का? एक जाणकार पत्रकार म्हणून तर माझा विषय आहे. आले पाहिजे, आले पाहिजे, बारामतीकर म्हणून आले का? आले पाहिजे. काय तुमचं काय? बारामतीकर म्हणून आलेच पाहिजे, दोघं अशा अपेक्षा पण आहे. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला आठवडा उलटलेला असून अजूनही खाते वाटपाबाबत चित्र स्पष्ट झालेलं नाहीये. शिवसेनेला मिळणार असलेल्या खात्यांच्या तुलनेत इच्छुकांची मात्र भाऊगर्दी झाली आहे. गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार अशी चर्चा सुरू झाली. पण मंत्रिपद एक आणि इच्छुक अनेक अशा परिस्थितीवर शिवसेनेनं नवा तोडगा काढल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे. मंत्रिपदासाठी शिवसेनेत अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरल्याचं सूत्रांनी सांगितलं. पहिले 2.5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर इतर आमदारांना संधी दिली जाईल. नव्या फॉर्म्युल्यामुळे अधिक आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे. पण असं असलं तरी पहिल्या टर्ममध्ये कोण मंत्री होणार यावरनं रस्सीखेच होऊ शकते अशी चर्चा सुरू झाली आहे. तर मंडळी, 2.5 वर्षांचा हा फॉर्म्युला काय असू शकतो बघूयात. काय त्यातले मुद्दे असू शकतात, काय अटी शर्ती असू शकतात. मंत्रिमंडळ वाटपात नवी स्ट्रॅटेजी आहे ती एकनाथ शिंदे पुढे आणताना दिसत आहेत, कारण इच्छुकांची मोठी गर्दी आहे. मंत्रिपदासाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला जो आहे तो ठरल्याबाबतचं आपल्याला सूत्रांकडनं म्हणजे विश्वसनीय सूत्रांकडनं कळत आहे. बरं, या 2.5 वर्षांच्या फॉर्म्युल्यामध्ये आता पहिल्यांदा कोणाची वर्णी लागते म्हणजे आमदारांना 2.5 वर्षांचं मंत्रिपद देत असताना पहिल्या यादीमध्ये कोण येतंय हे बघणं फार महत्त्वाचं यामध्ये ठरणार आहे. आणि दुसऱ्या यादीत पुन्हा इतर कोण असू शकतात हा पुढला 2.5 वर्षांनंतरचा मुद्दा आहे. पण तुर्तास तरी शिवसेनेत इच्छुकांची इच्छापूर्ती करण्यासाठी पहिल्या 2.5 वर्षानंतर दुसऱ्या आमदारांना मंत्रिपद जी आहे ती दिल्या जाऊ शकतात. म्हणजे गेल्या
सगळ्या प्रयोगामध्ये जर आपण पाहिलं, गुवाहाटीपर्यंतचा प्रवास आणि तिथून पुन्हा मुंबईत आल्यानंतर सत्ता स्थापन करणे, यामध्ये अर्थात सगळ्याच आमदारांनी एकनाथ शिंदेंना एक नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी संधी दिली. त्यामुळे सगळ्यांचंच जर समाधान करायचं झालं तर मोठं कठीण आहे. सर्वाधिक आमदारांना मंत्रिपदाची संधी जी आहे ती या फॉर्म्युल्याच्या निमित्ताने मिळेल. पण हा देखील एक विचार करायला हवा की अडीच वर्षांचा हा जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये पहिल्या टर्ममध्ये कोणाला संधी दिली जाते आणि कोण वेटिंगवरती या ठिकाणी असणार आहे. पण हा फॉर्म्युला जर शिंदे गट वापरतोय तर यातनं नेमका जनतेमध्ये काय संदेश जाईल, कशा पद्धतीचा संदेश जाईल याचा देखील विचार आता शिंदे गटाला करावा लागेल. हे तितकंच खरं